स्तोत्र क्रमांक 18 आपण यावेळेस ऐकूया. स्तोत्र संहिता 18 आळीपाळीने वाचूयात. पान क्रमांक 664. दाविदाने गायलेले मुक्तिगीत. मुख्य गवयासाठी परमेश्वराचा सेवक दावीद ह्याचे स्तोत्र. परमेश्वराने त्याला त्याच्या सर्व वैऱ्यांच्या हातून व शौलाच्या हातून सोडविले. त्या दिवशी तो जी वचने गीत रूपाने परमेश्वरापुढे बोलला तीही. हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करीतो. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडवणारा माझा देव, माझा खडग आहे. त्याचा आश्रय मी करतो. तो माझे कवच, माझ्या शिक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरुज आहे. स्तुतीपात्र परमेश्वराचा मी धावा करीतो, तेव्हा शत्रूपासून माझा बचाव होतो. मृत्यूच्या बंधनाने मला वेचले, नाशाच्या मुलांनी मला घाबरे केले. अधोलोकाच्या बंधनांनी मला घेरिले, मृत्यूचे पाश माझ्यावर आले. मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारली. आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली. तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली, पर्वताचे पाय डळमळले, त्यांना झोके बसले, कारण तो संतप्त झाला होता. त्याच्या नाकपुड्यातून धूर निघत होता, त्याच्या मुखातून रसला अग्नी निघत होता, त्यामुळे निघाले धगधगत होते. आकाश लवून तो खाली उतरला, त्याच्या पायाखाली निबिड अंधकार होता. तो करोडारूढ होऊन उडाला, त्याने वायूच्या पंखांनी मेघाने उडान दिली. त्याने आपणाला काळोखाने आच्छादून घेतले, त्याने आपणाला आकाशातील मेघमय अंधाराचा, दाट ढगांचा मंडप केला. त्याच्या पुढील तेजाने मधीमधून धारा व धगधगीत इंगळ बाहेर पडले. परमेश्वराने आकाशात गर्जना केली, परात्पराची वाणी झाली, गारा व धगधगीत इंगळ बाहेर पडले. त्याने आपले बाण सोडून त्यांची जाणाजाण केली, त्याने विजा पाडून त्यांची त्रेधा उडवली. तेव्हा हे परमेश्वरा, तुझ्या धमकीने, तुझ्या नाकपुड्यातील श्वासाच्या सोसाट्याने जलशयाचे तळ दिसू लागले, पृथ्वीचे पाय उघडे पडले. त्याने वरून हात लांब करून मला धरले आणि मोठ्या जलाशयातून मला बाहेर काढले. माझ्या बलाढ्य वैरी, माझे द्वेष्टे ह्यांच्या हातून मला त्याने सोडविले, कारण ते माझ्यापेक्षा अति बलिष्ठ होते. माझ्या विपत्तीखाली ते मार्ग चालून आले, तेव्हा परमेश्वर माझा आधार झाला. त्याने मला प्रशस्त स्थळी बाहेर आणले, तो माझ्याविषयी संतुष्ट होता, म्हणून त्याने मला सोडविले. परमेश्वराने माझ्या नीतिमत्वाप्रमाणे मला फळ दिले, माझ्या हातच्या निर्मलतेप्रमाणे त्याने मला प्रतिफळ दिले. कारण मी परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो, मी आपल्या देवाला सोडण्याची दृष्टाई केली नाही. त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे असत, मी त्याच्या रीतींचा त्याग केला नाही. मी त्याच्या दृष्टीने सात्विकपणे वागत असे, आणि मी अनीतीपासून स्वतःला अलिप्त राखिले. म्हणून परमेश्वराने माझ्या नीतिमत्वाप्रमाणे त्याच्या नजरेस आलेल्या माझ्या हातांच्या निर्मलतेप्रमाणे मला प्रतिफळ दिले. दयावंताशी तू दयेने वागतोस, सात्विकाशी सात्विकतेने वागतोस. शुद्धांशी तू शुद्ध भावनेने वागतोस, कुटीलशी तू कुटिलतेने वागतोस. दीन जनास तू तारितोस, उन्मत्त दृष्टीच्या लोकास नीच करीतोस. तू माझा दीप उजळतोस, परमेश्वर माझा देव, माझ्या अंतःकरणाचा प्रकाश होतो. तुझ्या साह्याने मी फौजवर चाल करून धावत जातो, माझ्या देवाच्या साह्याने मी तट उडून जातो. देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग तोडत नाही. परमेश्वराचे वचन तसाच उतरले आहे, त्याचा आश्रय करणाऱ्या सर्वांची तो ढाल आहे. परमेश्वरा वाचून देव कोण आहे? आमच्या देवाशिवाय दुर्ग कोण आहे? तोच देव मला सामर्थ्याचा कमरबंद बांधतो, तो माझा मार्ग निर्भेद करतो. तो माझे पाय हरिणीच्या पायासारखे करीतो, आणि उंच जागांवर माझी स्थापना करीतो. तो माझ्या हातांना युद्धकला शिकवतो, म्हणून माझे धड मित्र धनुष्य वाकवतात. तू मला आपली तारणरूपी ढाल दिली आहे, आपल्या उजव्या हाताने मला उचलून धरिले आहे. तुझ्या लीनतेमुळे
मला थोरवी प्राप्त झाली आहे. मी आपल्या वैऱ्यांच्या पाठीस लागून त्यांना गाठले आणि त्यांचा नायनाट केल्याशिवाय परत फिरलो नाही. लढाईकरिता तू मला सामर्थ्याचा कमर बंद बांधिला. माझ्यावर उठलेल्यांना तू माझ्या खाली चित केले. त्यांनी ओरड केली तरी त्यास सोडवावयाला कोणी नव्हता. त्यांनी परमेश्वराचा धावा केला तरी त्याने त्यांचे ऐकले नाही. लोकांच्या बखेड्यांपासून तू मला मुक्त केले. तू मला राष्ट्रांचा प्रमुख केले. जे लोक माझ्या परिचयाचे नव्हते ते माझे अंकित झाले. परदेशीय लोक गलित झाले. ते आपल्या कोटांतून कांपत बाहेर आले. त्याच देवाने मला सूड उगवू दिला. राष्ट्रास माझ्या सत्तेखाली आणले. म्हणून हे परमेश्वरा, मी राष्ट्रांमध्ये तुझे स्तवन करीन, तुझ्या नावाची स्तोत्रे गाईल. शेवटलं वचन आपण सर्व मिळून वाचूयात. तो आपल्या राजास मोठाने विजय देतो. आपल्या अभिषिक्ताला दाविदाला व त्याच्या संततेला सर्व काळ वात्सल्य दाखवितो. परमेश्वर करो वाचले वचन आशीर्वादित हो. आमेन. आमेन. यावेळेस पुढील शास्त्रपाठ जुना करार इर्मयाचे पुस्तक याचा 23वा अध्याय वचन 1 ते 4 आपण यावेळेस ऐकूया. जुना करार इर्मयाचे पुस्तक 23वा अध्याय वचन 1 ते 4. इर्मयाचे पुस्तक 23वा अध्याय 1 ते 4 वचने. जे मेंढपाळ आपल्या कुरणातल्या कळपांचा नाश करीतात व त्यास विखिरतात ते हाय हाय करतील असे परमेश्वर म्हणतो. तुम्हामुळे माझ्या लोकास चरणाऱ्या मेंढपाळाविषयी इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो. तुम्ही माझा कळप विखरिला आहे, त्यास हाकून लाविले आहे, त्याचा समाचार घेतला नाही. पहा, मी तुमच्या कर्मांचा अनिष्ट परिणाम तुम्हावर आणून तुमचा समाचार घेईन असे परमेश्वर म्हणतो. मी ज्या ज्या देशात आपला कळप हाकून लाविला त्या देशातून त्याचा अवशेष जमा करीन व त्यास त्यांच्या मेंढपाळात परत आणीन, म्हणजे ते फलद्रूप होऊन वृद्धी पावतील. मी त्याचवर मेंढपाळ नेमीन, ते त्यास चारितील, म्हणजे ते पुढे भिणार नाही, घाबरणार नाही, कमी होणार नाही असे परमेश्वर म्हणतो. वाचलेल्या वचनांद्वारे देवबाप आपणाला आशीर्वाद पाठवतो. पुढील शास्त्रपाठ नवीन करार पेत्राचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय वचन 1 ते 4 ही वचने. पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय 1 ते 4 ही वचने. नवीन करारातून पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय 1 ते 4 ही वचने आपण ऐकूया. वडिलांना बोध. तुम्हातील वडिलांना, जो मी सोबतीचा वडील, ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षी व प्रकट होणाऱ्या गौरवाचा वाटेकरी, तो मी असा बोध करीतो. तुम्हामधील देवाच्या कळपाचे पालन करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्य लोभाने नव्हे, तर उत्सुकतेने करा. तुमच्या हाती सोपवलेल्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे, तर कळपाला कित्ते व्हा. मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रगट होईल, तेव्हा तुम्हास गौरवाचा न कोमेजणारा हार प्राप्त होईल. आमेन. यावेळेस मंडळीला विनंती, आपण उभे राहूयात आणि शुभवर्तमानाचं वाचन आपण करणार आहोत. आज करता नेमलेलं शुभवर्तमान संत मत्तयकृत शुभवर्तमानाच्या 16व्या अध्यायात आजचं शुभवर्तमान लिहिलेलं असून त्याच्या
13व्या वचनापासून शुभवर्तमानाला प्रारंभ होत आहे. संत मत्तई कृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि वचन 13 पासून पुढे. नंतर फिलिपाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेष्टातील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जीवन देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारियाना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईल आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. तेव्हा त्याने शिष्यास निक्षून सांगितले, मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. देवबाप या वचनाद्वारे तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. आमेन. पूर्ण परमेश्वरा, तुला गौरव व तुझी स्तुती. पुन्हा एक वार तुझ्या पवित्र वचनावर मनन आणि चिंतन करण्याची तू सुंदर संधी दिली. तुझा आभार मानतो. तुझं वचन आमच्या पावलाकरिता दिवा आणि आमच्या मार्गावर प्रकाश असं हो. माझ्या मुखातून निघणारा शब्द हा तुझपासून असू दे, म्हणून माझ्या मनचे विचार, तोंडचे शब्द तुला मान्य होत. मी नाही तर पिता परमेश्वरा, माझ्या मुखात तुझे शब्द आहेत, म्हणून देवा तू बोल अशी विनंती करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान प्रीतीमध्ये तुम्हा सर्वांना सप्रेम सलाम. देवाचे आभार मानतो की पुन्हा एक वार देवाच्या पवित्र वचनाची सेवा करण्याची सुंदर अशी संधी या प्रिय मंडळीमध्ये परमेश्वराच्या दयेने आणि कृपेने आज या ठिकाणी पुन्हा एक वार प्राप्त झालेली आहे. देवाच्या प्रिय मंडळी, आज आपण ज्या पवित्र वचनावर मनन चिंतन करणार आहोत, तो आजचा जो दिवस आहे तो विशेष दिवस आहे. विशेष दिवस म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या सेवा कार्यामध्ये जेव्हा त्याने त्या कार्यास सुरुवात केली, प्रारंभ केला, तेव्हा त्याच्या जोडीला, त्याच्या संगतीला, त्याच्या साथीला त्यांनी त्याचे काही अनुयायी त्यांनी निवडले, ज्याला आपण नवीन करारामध्ये म्हणतो शिष्य निवडले, प्रेषित निवडले. आणि या प्रेषितांना त्याने त्याच्या देवाच्या गौरवी राज्याचे एक प्रकारे आपण असं म्हणूयात की त्याचं राज्याचं वाढ करण्याकरिता प्रचारक, सुवार्धक अशा पद्धतीने त्यांना नेमलं. आणि संत योहान जो बाप्तिस्मा करणारा आहे, त्याच्या अटकेनंतर आणि त्याच्या मृत्यूनंतर सर्वात जबाबदारी, मोठी जबाबदारी ही प्रभू येशू ख्रिस्तावर आली. कारण की संत पाऊलाने जी काही सुवार्ता त्याने गाजवली, जे काही सत्य त्याने लोकांपर्यंत विदित केलं, ते सत्य आणि ती सुवार्ता त्याच्या मृत्यूनंतर थांबू नये. कारण की ती शेवटच्या दिवसापर्यंतची सुवार्ता होती. म्हणून तो मेल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने तीच सेवा, तोच जो मोटिव्ह आहे किंवा तेच जे शीर्षक आहे तेच प्रभू येशू ख्रिस्ताने पुढे घेऊन गेला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. ज्याप्रमाणे योहान बाप्तिस्मा करणारा योहान ती साक्ष देत होता किंवा तो ते बोलत होता. आणि नंतर येशूने त्यानंतर त्याच्या शिष्यांनाही तीच जबाबदारी देऊन पुढे पेठवलेली आपल्याला पाहायला मिळते. या 12 प्रेषितांना निवडताना प्रभूने फार विचारपूर्वक त्यांची निवड केलेली आहे. वेगवेगळ्या पेशामधून,
वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळे स्किल त्यांचे सर्व पारखून प्रभू येशू ख्रिस्ताने विशेष त्यांचं अंतःकरण आणि पुढे ते टिकतील का हाही अंतर्ज्ञानाने त्याने निश्चित त्यांना ओळखलेलं होतं. आणि त्या पद्धतीने त्यांनी त्याची निवड केली आणि ती निवड बहुतांशी सर्वच यशस्वी झाली. अपवाद एक वगळता, पण तो अपवादही शास्त्रानुसार होता हेही विसरू नये. कारण की त्याला धरून नेणार आणि धरणारा त्याच्यातलाच असणार असं शास्त्रात म्हटलं गेलेलं असल्यामुळे निवडही त्याची करणं गरजेचं पडलं गेलं. म्हणून ती निवड झाली, तो यहूदा होता. पण आज त्या 12 प्रेषितांपैकी एक प्रेषितांचा आज दिवस, त्याची आठवण, त्याच्या कार्याची आठवण आणि त्याची कार्याची प्रेरणा घेऊन आज मंडळीमध्ये आपण कार्यरत राहणं किती गरजेचं आहे, याकरिता त्या व्यक्तीच्या जीवनासंदर्भातली काही माहिती आणि त्या जीवनासंदर्भातले काही संघर्ष व तेच संघर्ष आज आपल्या जीवनामध्ये जर आले तर आपण कशा पद्धतीने त्यावर उभारलं पाहिजे, टिकलं पाहिजे आणि किती संकटे समोर जरी आली तरी या देवाच्या या सेवकाप्रमाणे आपण निर्भीडपणे उभा राहिलं पाहिजे आणि त्याद्वारे देवाचं गौरव केलं पाहिजे. याकरिता आज देवाच्या कृपेनुसार आणि दयेनुसार तो दिवस, आज नेमका रविवारीच तो दिवस आला. खरं तर आज 29 जून हा दिवस फिक्स असतो, तो म्हणजे देवाचा प्रेषित असलेला संत पेत्राचा. संत पेत्राचा हा दिवस, ज्या दिवशी त्याचा दिवस सर्व चर्चेसमध्ये त्याचं स्मरण, आठवण आणि त्याच्या कार्याबद्दल देवाला गौरव दिलं जातं. आणि त्याच्या संघर्षाची माहिती देऊन मंडळीमध्ये जर अशा संघर्षाला मंडळीला जर सामोरे जायचं असेल तर कसं निर्भीडपणे आपण सामोरे जाऊ शकतो याचा उत्तम उपदेशकार त्या मंडळांमध्ये देत असतो. म्हणून मी विचार केला की आजही जर दिवसच त्याचा आहे तर आपणही त्या संत पेत्राबद्दल जरी तुम्हाला माहीत असलं तरी त्याच्या संघर्षाचा अनुभव आपण घेऊयात. कारण सद्य परिस्थिती पाहत असता ख्रिस्ती विश्वासतरांच्या जीवनामध्ये सुखापेक्षा दुखाची वाट जास्त चाललेली आहे. आणि ही दुखाची वाट ही देवाच्या पवित्र वचनाप्रमाणे आहे. कारण मी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं डोंगरावरील प्रवचन ऐकतो तेव्हा त्या प्रवचनामधील मत्तयाचं शुभवर्तमानाच्या 5व्या अध्यायातील 11 वचनही आपल्याला सांगतं की नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ होतो ते धन्य आहेत, स्वर्गात त्यांचं प्रतिफळ मोठं आहे. जर देवाच्या अनुयायांना देवाच्या स्वर्गीय राज्यामध्ये वाटा हवा असेल तर भूतलावरील त्यांचं प्रत्येक जीवनामधला प्रत्येक सॅक्रिफाईस, प्रत्येक त्यांच्या जीवनामधल्या येणाऱ्या अडखळणं, संकटे, दुःख, सुख, सर्व गोष्टी या स्वर्गामध्ये नमूद केल्या जातील. त्याद्वारे देवाचं गौरव होणार आहे. आणि म्हणून आज प्रेषित पेत्र याने जो विश्वास ख्रिस्ती मंडळीला दिला आणि प्रभूने त्याला एक विशेष नाव दिलं आहे ना. पेत्राला काय नाव दिलं? केफा, आहे ना, म्हणजे खडक. का खडक म्हटलं असेल बरं? काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे, मंडळी स्थापना करता म्हटलं, पण खडकच का म्हटलंय? सॉरी, खडक का म्हटलंय? हा खडकाव मंडळी रचली जाते असा आध्यात्मिक शास्त्रपाठ आहे. पण खडक हा शब्द प्रयोग प्रभूने का वापरण्याची गरज पडली? आठवतोय का पवित्र शास्त्रात एक दाखला आहे? एका मूर्खाने एक घर कुठं बांधलं? नाही, वाळूवर बांधलं. मूर्खाने वाळूवर बांधलं आणि मग ऊन, वारा, पाऊस सर्व त्याला लागलं, ते पडलं. शब्द काय म्हटलं? अगदी कोसळून पडलं. बरोबर. पण कुणा एका शहाण्याने आपलं घर खडकावर बांधलं. सेम ऊन, वारा, पाऊस त्याला लागला पण ते पडलं. बरोबर आहे. खडक हा मजबूत किंवा आपण असं म्हणूयात स्थिरतेचं प्रतीक आहे. आणि ऊन, वारा, पाऊस या जगिक दृष्टिकोनातून संकटे, त्रास, व्याधी, अपमान, निंदा, जे काही संकट आहेत योबाच्या जीवनातली पहा. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे प्रेषितांच्या जीवनातली संकटे, ते जीवनातली संकटे पहा. या संकटामध्ये न हलता स्थिरपणे
त्या विश्वासावर, जो विश्वास प्रभूने आपल्याला दिलेला आहे, त्या विश्वासावर खंबीरपणे उभा राहण्यासाठी खडकाची उपमा दिलेली आहे. कारण खडकावर, आता उदाहरणार्थ आपली जेव्हा मंडळी रचली तेव्हा याचा पाया खंदत असताना, मला माहिती आहे मी पण त्यावेळेस होतो, पाया खंदत असताना जोपर्यंत खडक लागत नव्हता तोपर्यंत खणलं गेलं. बरोबर आहे? कारण की जर खडक नसता लागला तोपर्यंत खणलंच असतं, कारण खडकावरच ती स्थिरता असते. ही जगिक दृष्टिकोनातून. आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून खडकाची उपमा ख्रिस्ताला दिलेली आहे. खडक तर ख्रिस्त, आणि मग ख्रिस्तावर मंडळी उभारली, त्याच्या विश्वासावर किंवा त्याने दिलेल्या विश्वासावर. म्हणून खडक हा फार महत्वाचा या ठिकाणी मानला गेला, कारण स्थिरता त्या ठिकाणी आहे, डगमगणार नाही. म्हणून जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने हे विशेष 2 उदाहरण मी तुम्हाला दिले. एक मूर्खाने घर बांधलं कुठं, पण शहाणा होता त्याने बांधलं खडकावर. दोघांनाही सेम संकटे आली, पण स्थिरता केवळ त्या खडकावर उभारलेल्या घरालाच मिळाली. आणि आजही तुम्हाला आणि मला या ठिकाणी जर स्थिरता प्राप्त करून घ्यायची असेल तर त्या खडकावरच, म्हणजे ख्रिस्तावरच आपण स्थिरता प्राप्त करून घेऊ शकतो. पहा प्रियांनो, जेव्हा प्रेषितांच्या काळामध्ये, पण त्याच्या पूर्वी जर तुम्ही आला तर मी तुम्हाला संत पेत्राची माहिती देत असताना त्याच्या जीवनाबद्दल, त्याच्या मृत्यूबद्दल मी काय तुम्हाला सांगत बसणार नाही. कारण की तुम्ही ते गुगल सर्च केलं, तुम्हाला 2 मिनिटात त्याची माहिती, तो कधी मेला, कधी काय, ते सगळं मिळेल. त्यामुळं हे सांगण्या इतपत या ठिकाणी तो मी उभा नाहीये. मी त्याच्या पूर्वीचं जीवन सांगतोय आणि त्याच्या नंतरचं जीवन सांगत आहे. ख्रिस्तापूर्वीमध्ये त्याचं जीवन, आणि ख्रिस्तानंतर मध्ये त्याचं जीवन, आणि ख्रिस्त नसल्यानंतरचं त्याचं जीवन. या 3 भागामध्ये पेत्राला मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्वी पेत्र संसारामध्ये, चिंता काळजीमध्ये अडकलेला, गुरफटलेला संसारी बाबा आहे ना. कारण शास्त्र म्हणते की पेत्राची सासू होती, जी आजारी होती, तापाने फणफणलेली होती. अंदाज लावू शकतो पेत्राचं लग्न झालं होतं. पण ती स्त्री अज्ञात आहे, तिचं नाव शास्त्रामध्ये नाही, असू द्यात, पण तो लग्न झालेला होता हे सत्य आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणून तो संसारी बाबा होता है ना. त्याच्या लेकरं बाळात आला असतील है ना. आणि त्याचा जॉब काय होता, काम काय करायचं होतं, मासे धरणारा व्यवसाय होता है ना. मासे धरणारा व्यवसाय होता. जायचा आपला त्याच्या भावांबरोबर किनाऱ्यावर बसायचा, मग होळी घ्यायचा, होळी घेऊन मध्यभागी जायचा, किंवा ज्या ठिकाणी त्यांना अंदाज यायचा त्या ठिकाणी त्यांचा जो अनुभव आहे, त्या अनुभवाच्या प्रती ते जाऊन त्या समुद्रामध्ये, त्या नद्यांमध्ये मासे पकडायचे आणि येऊन बाजारामध्ये विकून जे काही त्यांना मिळायचे पैसे, त्यानुसार आपला जीवनाचा क्रम ते चालवत होते, घालवत होते. प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा पवित्र आत्मा प्राप्त झाला, आणि पवित्र आत्म्यानंतर प्रभूचं पहिलं कार्य काय होतं, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा योहानाच्या हातून त्याने बाप्तिस्मा घेतला, तेव्हा सर्वात प्रभूने काय कार्य केलं, त्याची परीक्षा झाली. लागलीच शब्द वापरलाय, लागलीच. जो आत्मा त्याच्यावर संचारला गेला, त्या आत्म्याने लागलीच त्याला कुठे घेऊन गेला, अरण्यात घेऊन गेला. म्हणजे यावरून एक गोष्ट मला निदर्शनास आली, जी मी पेत्राच्या जीवनातही अनुभवली. पवित्र आत्मा प्राप्त झाल्यानंतरचं जे जीवन असतं ते संघर्षाचं जीवन असतं, ते परीक्षेचं जीवन असतं. मी 2 मिनिटात पुढे सांगून परत रिटर्न येतो. पेत्राला जेव्हा पवित्र आत्मा मिळाला तेव्हाही त्याला न्यायसभेपुढे पहिल्यांदा उभं केलं, त्याची परीक्षा झाली. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला लागलीच पहिल्यांदा कुठं घेऊन गेला, आत्मा. आणि शास्त्र आपल्याला केवळ 3 परीक्षेविषयी सांगतं. किती परीक्षेविषयी? 3. पण प्रभू येशू ख्रिस्त तिथं किती दिवस राहिला? आईच्या उदरापासून सैतान त्याच्या मागं लागलेला आहे मारण्यासाठी, बरोबर आहे. म्हणून प्रभू आत्म्याने त्याला पहिल्यांदा जिथं तो होता तिथनं मरियला आणि योसेफाला परत कुठं पाठवलं, येरुशलेमेत पाठवलं. जावा तुम्ही तर राहू नका, कारण हेरोद तुमच्या मागं लागलेला आहे. कळालंय त्याला काहीतरी है ना. जन्माच्या आधी सुद्धा आणि जन्मल्यानंतर सुद्धा, बरोबर आहे बा. किती लोकांची, लहान मुलांची त्याने कत्तल केली त्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे पहिल्यापासून सैतान हा त्याच्या मार्गावर होता, कारण की तो जर तेव्हाच गेला असता तर पुढचं कार्य निश्चित होणार नव्हतं हे सैतानाला माहित होतं. पण देवाने सर्व काही ती बाजू हातामध्ये घेतली होती, म्हणून ते होणं अशक्य होतं. म्हणून त्याने आत्म्याने त्याला गेलं. 3 दिवस 3 परीक्षा त्याच्या झाल्या, पण तो 40 दिवस 40 रात्र होता. अंदाज लावा प्रियांनो, प्रत्येक वेळेस त्याच्या चालण्यात, त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक ठिकाणी सैतान त्याची परीक्षा घेत होता.
शास्त्रात 3 परीक्षेचा उल्लेख जरी केलेला आहे तरी येशूचा सहवास हा अरण्यात 40 दिवस आणि 40 रात्र होता. म्हणजे अंदाज जरी आपण पकडला, दिवसाला एक जरी परीक्षा पकडली, दिवसाला एक परीक्षा नसणारच, हजारो परीक्षा असणार प्रभू येशूचे, जे शास्त्रात नमूद नाहीये. पण आपल्याला माहिती आहे की आज दिवसभर आपण जेव्हा जगतो, ख्रिस्तामध्ये जेव्हा वागतो, ख्रिस्तामध्ये जीवन जगतो, तेव्हा आपल्याला माहिती आहे की दिवसभर आपल्या जीवनामध्ये किती समस्या, किती अडखळणी आणि अडचणी आपल्या जीवनामध्ये येतात. जर आपणही त्याच्या जीवनात केवळ मार्गावर चालण्याचा प्रयत्न आणि विचार करत असता एवढे जर संकट आहेत, तर तो स्वतः देव ख्रिस्त आहे, त्याच्या वाटेला तर किती असतील याचा आपण अगणित विचारही आपण त्या गोष्टीचा करू शकणार नाही. म्हणून केवळ 3 परीक्षेचा उल्लेख जरी शास्त्रामध्ये असला तरी तुम्ही तुमच्या स्वतःला आणि तुमच्या मनाला हे समजून घ्या किंवा ते पटवून सांगा की 3 नाही रे बाबा, त्याच्यापेक्षा 100% जास्त असणार. कारण हा संघर्षातनं माझा ख्रिस्त उभारला आणि त्या ख्रिस्ताने सर्वांना नवजीवन दिलेलं आहे. आणि नंतर ना मग त्याने बाहेर आल्या त्याने काय केलेलं आहे, निवड केली, ती म्हणजे त्याच्या प्रेषितांची निवड करत असताना त्याने पहिली निवड कोणाची केली माहितीये का? कोणाची पहिली निवड केली काय सांगतोय? पेत्राचीच पहिली निवड केली. येशूचा पहिला शिष्य कोण होता? पेत्र होता, ज्याला शिमोन म्हटलेला आहे ना. बार्याना म्हटल्यानंतर ना धन्य तुझी. पहिला निवड कोणाची केली त्याने? पेत्राची केली. म्हणजे ते सर्वजण, आपल्याला माहिती आहे तो सीन, ते सर्व मासे पकडत होते, त्यांना ते भेटत नव्हते. त्यानंतर प्रभूने त्यांना दाखवलं कुठं आहे, मग ते घाबरले आणि मग नंतर प्रभूने त्यांना म्हटलं मी तुम्हाला आता माणसे धरणारे करेल. आणि ते लागलेच सर्व सोडून कोणाच्या मागे गेले? येशूच्या मागे गेले. हा इतिहास आपल्याला माहित आहे. पण पहिला हा प्रभूने निवडलेला पेत्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो, ज्याला माणसं धरणारे, म्हणजेच ही बाब सत्य झाली प्रेषितांच्या ग्रंथातील 2ऱ्या अध्यायामध्ये. पहिल्या भाषणात त्याने 3000 माणसांना धरलं विश्वासामध्ये, 2ऱ्या भाषणात 5000 लोकांना धरलं म्हणजे विश्वासामध्ये. शब्दप्रयोग मी वापरतोय कारण प्रभूने तेच म्हटलं ना, तुला मी माणसं धरणारे करेल. म्हणून 3000 5000 लोक एका भाषणामध्ये विश्वासणाऱ्यांमध्ये भर पडताना पाहायला मिळाले. प्रभूचे प्रत्येक शब्द, देवाचे प्रत्येक शब्द त्या ठिकाणी खरे झालेले पाहायला मिळाले. म्हणून पहिला हा पेत्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पूर्वीचं जीवन जर तुम्ही त्याचं पाहिलं तर ते पूर्वीचं जीवन खडतड होतं, संसाराच्या चिंता काळजीमध्ये गुरफटलेलं होतं, अडकलेलं होतं. उद्या काय खायचं याविषयीची चिंता काळजीने ग्रस्त असेल, अनेक असेल. जसं तुमचं आणि माझं जीवन आहे आज, तसंच त्याचंही जीवन असणार. कारण संसाराचं जीवन संसारी माणसाला निश्चित माहीत असतंय की उद्या काय करायचं यावर तो अधिक भर देत असतो आणि आजच्या जीवनाला तो नेहमी मुकत असतो. असाच काहीसा त्याच्या जीवनाचा प्रवास असेल. पण जेव्हा त्याला ख्रिस्त भेटल्यानंतर त्याचा जीवनाचा जो पुढचा प्रवास आहे तो पूर्णपणे बदलून गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याने सर्व काही गोष्टी त्या ठिकाणी सोडल्या आणि ख्रिस्तासाठी सर्व काही त्याने स्वीकारल्या आणि तो ख्रिस्ताच्या मागं त्याने आपला पहिला पाऊल टाकला. आणि नंतर त्याचा भाऊ योहान असेल, त्यानंतर अनेक त्यांनी प्रेषित जण निवडले आणि ते त्याच्या मागं जाऊन अनुयायी बनून येशूच्या सेवा कार्यामध्ये देवराज्याच्या वाढीकरिता सर्वात मोठं योगदान देणारे हे देवाचे लोक म्हणून गणले गेले. पूर्वीचं जीवन पाहिलं, नंतरचं ख्रिस्तामधलं जीवन पाहूयात. ते पाहत असताना पेत्राला निवड केली. खरं निवड झाल्यानंतर प्रभूच्या प्रत्येक दाखल्यामध्ये, प्रत्येक त्याच्या उपदेशांमध्ये गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन ते ऐकत होते की याचा अर्थ काय, मर्म काय. कुठं अडचण आली तर येशूला विचारत होते, आम्हाला समजलं नाही. कधी कधी येशूने खडसावून देखील सांगितलं, अरे अजून तुम्ही असे अज्ञानी कसे आहात, एवढा दिवस माझ्याबरोबर राहता, अल्पविश्वासू कसे आहात. अशा अनेक गोष्टीने प्रभूने त्यांना धमकावलं म्हणा किंवा रागावलं म्हणा. आणि विश्वासामध्ये परिपक्वता निर्माण करा जोपर्यंत मी या जगामध्ये आहे, कारण ते तुम्हाला पुढच्या काळामध्ये उपयोगी पडेल. याचा नेहमी बोध करणारा हा ख्रिस्त त्या प्रेषित वर्गांना मार्गदर्शन करताना पाहायला मिळाला. आणि याच पेत्राबद्दल जर आपण सांगायचं झालं तर याच पेत्राची सासू जेव्हा तापाने फणफणली गेली होती तेव्हा प्रभूने तिला आरोग्य दिलं आणि हा त्याचा पहिला विश्वासाचा परिणाम त्याला मिळाला की अतिशय तापाने फणफणलेली होती. कदाचित काही अपघातही तिच्या जीवनामध्ये घडू शकत असता, पण त्याचा असलेला देवावरील विश्वास म्हणजे येशूवरील विश्वास, त्याचा अनुयायी म्हणून त्याचं फळ त्याला मिळाले की त्याच्या घरच्याला, त्याच्या कुटुंबाला प्रभूने आरोग्य दिलं. आणि त्याद्वारे पुन्हा एक वार त्याला एक उभारी मिळाली की प्रभू बरोबर मी चाललोय म्हणजे योग्य मार्गाने मी चाललेलो आहे.
आणि तो त्याच्या मार्गे चालू लागला. पाप्रियानं येशूच्या 12 अनुयायांवर त्याचं सारखं प्रेम होतं बरं का. जसं आजही तुमच्यावर माझ्यावर येशूचं सारखं प्रेम आहे. याजक म्हणून माझ्यावर काय 2 पटीने जास्त असं काही नसतं. लहान मुलगी म्हणून कमी आहे असं काही नाही. जेवढं माझ्यावर प्रेम आहे तेवढं तुमच्यावर प्रेम आहे. पण तुमचं प्रेम त्याच्यावर किती आहे हे याची काय आहे चढ उतार आहे. हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणून पेत्राने नेहमीच प्रभूवरील आपलं प्रेम प्रत्येक वेळेस व्यक्त केलेलं आहे. प्रत्येक वेळेस त्याने आपलं प्रभूवरील प्रेम व्यक्त केलेलं आहे आणि कधीही प्रभूला त्याने एकटं सोडलेलं नाही. पाप तुम्ही शास्त्र जर चाळून पाहिलं, प्रार्थना करताना नेहमी पेत्र त्याच्याबरोबर, होडीत बसतोय पेत्र त्याच्याबरोबर, कुठं जायचंय डोंगरावर पेत्र त्याच्याबरोबर. तो म्हटला आता मी वरती चाललोय प्रार्थनेला, तुम्ही खाली बसा, खाली पाहिलं तर पेत्र त्याच्याबरोबर. येशूला धरून नेण्याच्या क्षणापर्यंत पेत्र त्याच्याबरोबर. कारण पेत्राचा सर्व जीव प्रभू येशू ख्रिस्तामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर त्याचं प्रेम होतं. म्हणून तर येशूने त्याला विचारलं, तू माझ्यावर प्रीती करतोस का, प्रेम करतोस का? किती वेळा विचारलं? आता एकच गोष्ट तुम्हाला 3दा म्हटल्यानंतर ना राग येणार, स्वाभाविक आहे. अरे आत्ताच उत्तर दिलं की मी, आत्ताच उत्तर दिलं मी, परत उत्तर दिलं. पेत्राला 3दा येशूने मुद्दाहून विचारलं. बरोबर आहे, प्रेमाची ही परीक्षा होत असते असं म्हणतात. बरोबर आहे का? मग तू माझी मेंढरं चार, राख, पाळ, अशा 3 उत्तरांनी प्रभूने त्याला उत्तर दिलं. पण त्याचा जो काही प्रभूवरील प्रेम आहे त्या प्रेमाची खरंच ओळख प्रभूने त्या ठिकाणी घेतली. आणि मग एक शास्त्रपाठामध्ये एक वेगळा अनुभव तुम्हा आणि मला मिळाला. आपण येऊया मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये. कुणीतरी वाचा 16वा अध्याय 13 वचन. हा हा आता हे कसं चाललं होतं की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची त्या ठिकाणी पूर्णत्व त्याची म्हणजे त्याचे अटक होऊन त्याला मृत्यूदंड पण झालेला होता. आणि त्याच्यानंतरनं चर्चा भरपूर होती, कारण प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक शहरात गावात जिथे जिथे जात होता तिथे काही ना काहीतरी चमत्कार, काही ना काहीतरी ते वेगवेगळ्या लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन, बदल, अशा खूप साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी घडत होत्या. आणि ह्या घडत असताना अनेक लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या विचारधारा, वेगवेगळे गोष्टी त्यांच्या मुखातून बाहेर पडत होत्या. म्हणजे येशूला याची चर्चा निश्चित अर्थाने माहीत असतं. म्हणजे उदाहरणार्थ तर सांगायचं झालं तर पाळकाविषयी काय बोलतंय मंडळी हे पाळकाला बरोबर कळतंय. बरोबर आहे. कसं काय कळतं? कोण ना कोणतरी बरोबर आपल्याला त्या गोष्टी सांगत असतं. तसंच येशूच्या बद्दल होतं. येशूला सर्व गोष्टी कशा माहीत होत्या? कोण ना कोणतरी येशूला येऊन सांगायचं, त्यामुळे येशूला माहीत असायच्या. पण येशूने शिष्यांकडनं माहिती घेतली पूर्णत्वे. काय म्हटलेलं आपण ऐकूया त्या ठिकाणी, लोक मला कोण म्हणून म्हणतात. बरोबर आहे, लोक मला कोण म्हणून म्हणतात. मग आता ही बातमी आहे लोकांबद्दलची, लोकांमधली. म्हणजे देवाचा पुत्र जेव्हा लोकांमध्ये गेलेला आहे तेव्हा देवाचा पुत्र म्हणून त्याची ओळख होणं फार अपेक्षित होतं आणि गरजेचं होतं. कारण तो देवाचा पुत्र म्हणून या जगामध्ये आलेला आहे. आणि देवाचा पुत्र म्हणून जगामध्ये आला तर देवाचा पुत्र म्हणून त्याची ओळख झाली पाहिजे. म्हणून आता ती ओळख पटली का किंवा ती ओळख लोकांना झाली का, हा थोडासा आढावा प्रभू येशू ख्रिस्ताने घेतला. आणि त्या आढावामध्ये त्याला जे उत्तर अपेक्षित होतं ते काही मिळालं नाही. का मिळालं नाही? पुढचं वचन काय सांगतं 14वं ते हा 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 हा. आता वेगवेगळ्या पद्धतीने त्याने केलेले चमत्कार आहे ना. एलियाने पण चमत्कार केले, ते माहिती आहे ना तुम्हाला. ते चमत्कार इथे येशूने पण केलेले. मग त्याला एलियाची उपमा दिली असेल कोणी. बरोबर. त्यानंतर काय म्हटलेलं आहे? बाप्तिस्मा करणारा योहान है ना, सुवार्थीची घोषणा होती, पश्चाताप करा स्वर्गाचं राज्य जवळ आलंय. येशू तेच सुवार्थ घेऊन पुढे चाललेला होता. मग लोक म्हटले अरे बाप्तिस्मा करणारा योहान. कित्येक म्हटले इरम्या. इरम्या का माहितीये का? कारण की इरम्याच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडत होत्या त्या प्रभू ख्रिस्ताच्या जीवनातही तुम्हाला अनुभवायला मिळतील.
आणि मग पुढे जाऊन म्हटलेलं आहे कित्येक संदेष्टातील कुणी एक. जो संदेष्टा पाठवणार आहे असं शास्त्रात नमूद आहे, नियमशास्त्रात नमूद आहे, त्यांच्यापैकी कुणी एक असेल असा अंदाज त्यांनी लावला. येशू म्हणतो ठीक आहे, वेगवेगळ्या येशूला ज्या गोष्टी अपेक्षित होत्या, ज्या गरजेच्या होत्या, त्याला माहित होतं की बाबा हेच उत्तर आहे, पण त्याला जरा वेगळं उत्तर पाहिजे होतं, कारण ज्याच्यासाठी तो आलाय ते महत्वाचं आहे. मग तो त्यांना म्हणतोय 15 वचनामध्ये, हा प्रश्न आता आहे लोकांचा सोडून द्या. मग पेत्र तिथं आहे ना, योहान आहे, याकोब आहे, सगळे शिष्य आहेत. सगळ्यांना विचारलाय, हा कॉमन प्रश्न शिष्यांना विचारला, बाबा कोण म्हणून म्हणतात. सगळ्यांनी वेगवेगळं उत्तर दिलं. बा कुणी येशया, कोणी इर्मया, कुणी बाप्तिस्मा करणारा योहान, कुणी एलिया, कुणी संदेष्टातील एक असं म्हणतात. तो म्हणतो ठीक आहे, पण आता लोकांचं सोडाल, तुम्ही माझ्याबरोबर एवढा काळ आहात. जवळपास आता मत्त्याच्या 16व्या अध्यायात आपण आहोत, म्हणजे आपण अंदाज लावू शकतो की येशू बरोबर कमीत कमी 1.5-2 वर्ष त्यांना झालेले आहे. बरोबर आहे, येशू बरोबर प्रवास करून 1.5 ते 2 वर्ष त्यांना झाले असं आपण अंदाज लावू शकतो शास्त्रपाठाच्या हिशोबाने. मग 1.5-2 वर्षाच्या प्रवासात येशू त्यांना आता विचारतोय, तुम्ही आता मला कोण म्हणून म्हणता. कोण म्हणून म्हणता. 16 वचन काय म्हणताय. पहिल्यांदा उत्तर देणारा कोण आहे. पहिला उत्तर देणारा आहे पेत्र, शिमोन है ना, ज्याला सायमन म्हटलेलं आहे. काय उत्तर देतो तो. पहा, जे उत्तर त्याला मिळायचं होतं, जे अपेक्षित होतं, ते उत्तर त्याला कोणी दिलेलं आहे. पेत्राने दिलेलं आहे. त्यात त्याने काय दिलेले आहे. कबुली दिलेली आहे. देवाच्या अस्तित्वाची कबुली दिलेली आहे. देव जिवंत आहे याची कबुली दिलेली आहे. नियमशास्त्र पूर्णत्वात होत आहे याची कबुली दिलेली आहे. देव त्याच्या एकुलत्या एक पुत्राला भूतलावर पाठवणार हे जे नमूद केलेलं आहे त्याची कबुली आहे. ख्रिस्त म्हणजे जगाला एक वेगळी दिशा देणारा, किंवा जगाचं परिवर्तन करणारा, त्यांना तारण देणारा, असा जो तारणार या जगामध्ये येणार आहे त्याची कबुली त्याने दिलेली आहे. 1-2 शब्दामध्ये त्याने सर्व काही पूर्ण केल्यासारखं आहे. काय म्हणतोय तो. शिमोन पेत्राने लागलीच उत्तर दिले आणि म्हटलं, आपण ख्रिस्त, तेही जिवंत देवाचे पुत्र. त्यांनी लगेच कबुली दिली, ख्रिस्त आहे, जिवंत देवाचे पुत्र आहात. हे उत्तर ऐकल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघणारा शब्द फार सुंदर आहे, ज्याची आजही आपण आतुरतेने कधी कधी वाट पाहतो है ना, की माझ्याबद्दलही प्रभू कदाचित असं म्हणेल की धन्य तुझी की तू मांस आणि रक्त यांनी बोलला नाहीस, तर देवाच्या आत्म्याद्वारे तुला हे प्रेरित झालेलं आहे. जसं त्या दाखल्याचं उदाहरण मला पाहायला मिळतं, आठवतं की शब्बास व भल्या विश्वास उदासा है ना, ते 5, 10,000, 5,000, 5,000, 3,000, 2,000चा दाखला, 1,000चा दाखला. शब्बास भल्या व विश्वासू असा, थोडक्या गोष्टी विश्वासू राहून तुझी पुष्कळांभवी नेमणूक कर. याचा अर्थ काय की प्रभूवर जो विश्वास आहे तो विश्वास महत्वाचा. पेत्र म्हटलं, आपण ख्रिस्त देवाचे पुत्र, तेही जिवंत देवाचे पुत्र आपण आहात. लगेच प्रभू येशूने विलंबना करताना त्याला काय म्हटलेलं आहे. येशू त्याला म्हणाला, काय म्हटला. शिमोन बार्याना, धन्य तुझी, कारण मांस आणि रक्त यांनी नव्हे, तर माझ्या स्वर्गातील पित्याने तुला हे प्रगट केलेलं आहे. देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे पेत्राच्या मुखातून निघणारा शब्द तो म्हणत आहे की आपण देवाचे पुत्र आहात, आपण ख्रिस्त आहात. आणि मग प्रभूने त्याला त्याच्या कबुलीद्वारे, त्याच्या विश्वासाचा परिणाम म्हणून त्याला आशीर्वादाची एक ओळख त्याला दिली, एक आशीर्वाद त्याला दिला. तो आशीर्वाद काय आहे. 18 वचनामध्ये तो म्हणतो, पेत्राचं पूर्वीचं जीवन पाहिलं आपण. ख्रिस्तामध्ये जेव्हा पेत्र आला तेव्हा त्याचं जीवन आपण पाहतोय. कबुली दिल्याच प्रभूने त्याला काय दिलेलं आहे. बोनस. काय बोनस आहे. तो म्हणतोय, मी पेत्रा तू खडक, तुझ्यावर मी माझी पहिली मंडळी कोणी स्थापन केली. प्रभूचा शब्द होता की माझी मंडळी मी तुझ्यापासून सुरुवात करेल.
पहिल्या भाषणामध्ये पेत्राने 3000 लोकांना विश्वासामध्ये एकरूप केलं आणि दुसऱ्या वेळेस दुसऱ्या भाषणात 5000 लोकांना. कारण प्रभूचा शब्द आहे की मी तुझ्यावर माझी मंडळी रचील म्हटलंय ना. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचील व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काही एक चालणार. ते का चालणार नाही आपण पुढं बघूयात. पण 19 वचन काय म्हणते मग पुढं पहा, किती आशीर्वाद मोठा आहे. हा पेत्राने दिलेल्या कबुलीमध्ये प्रभूने त्याला लगेच आशीर्वाद दिला. तो म्हटला, तू धन्य आहेस, स्वर्गातील पित्याने तुला प्रगट केलंय. तू पेत्र, तू खडक, तुझ्यावर मी मंडळी रचणार आणि ते अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही. आणि स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या मी तुला दिलेल्या आहेत. आणि पृथ्वीवर जे काय तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काय पृथ्वीवर मोकळं करशील स्वर्गात मोकळं केले जाईल. केवळ एक कबुली, आपण ख्रिस्त आहात, जिवंत देवाचे पुत्र आहात. पहिली कबुली, एवढ्या आशीर्वादाची परिपूर्णता पेत्राच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील जर अशा प्रकारच्या काही प्रसंगाला आपल्याला तोंड द्यावं लागलं, जेव्हा आपल्याला ख्रिस्ताची कबुली आपल्या मुखातून द्यावी लागत असेल आणि ती कबुली जर तुमच्या आणि माझ्या मुखातून निघली नाही, तर अशा आणि यापेक्षा कित्येक मोठ्या आशीर्वादाला तुम्हाला आणि मला मुकावं लागेल. पण जर अशी कबुली तुमच्या आणि माझ्या मुखातून निघली तर अशा कित्येक आशीर्वादाने तुम्हाला प्रभू परमेश्वर परिपूर्ण करेल. पण आशीर्वाद मिळणार हे गॅरंटी आहे 100%. पण तो आशीर्वाद सहज मिळत नाही, आशीर्वादाला संघर्ष करावा लागतो. पेत्राने आशीर्वादाकरिता संघर्ष केला. त्याने त्या पहिल्या भाषणाचा परिणाम, दुसऱ्या भाषणाचा परिणाम काय पेत्राला भोगावा लागला माहितीये का? प्रेषितांचा ग्रंथ याचा 3रा अध्याय सॉरी 4था अध्याय, यामध्ये काय घडलेलं आहे? पेत्र आणि योहानाला न्यायसभेपुढे काय केलंय? उभा केलेला आहे. आणि त्या ठिकाणी प्रभू येशूने दिलेला शब्द तो पूर्ण झालेला आहे. काय बोलावं? प्रभूने जाताना एक शब्द दिला आहे ना, मी जातो पण तुमच्यासाठी सत्याचा कैवारी आत्मा देईल, तो तुम्हाला मार्ग दाखवेल आणि कुठं कधी काय बोलायचं तो तुम्हाला सुचवेल. पेत्राला त्या पवित्र आत्म्याने 8व्या वचनामध्ये सांगितले. तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला, अहो लोक अधिकाऱ्यांनो, वडील जनांनो, एका दुर्बल मनुष्याला कसा उपवास झाला, म्हणजे कशाने बरा झाला, याविषयी आमची आज चौकशी होत आहे. कारण ही चौकशी लंगड्या भिकाऱ्याला बरं केल्यानंतर ना ती चौकशी पुढे झालेली आपल्याला न्यायसभेपुढे ती झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हीच केवळ हीच नाही तर ह्याच्यापूर्वी जे भाषणं त्यांनी केले, काय केले, असे वेगवेगळ्या आरोपांनी त्याला घेरलं गेलेलं होतं. आणि या घेरामध्ये पेत्र होता, योहान होता. या दोघांना देवाच्या आत्म्याने धैर्य दिलं आणि देवाच्या आत्म्याने त्याला सांगितलं तुला काय बोलायचंय. तर काय बोलला माहितीये का? तो निर्भीडपणे बोलला की ज्या ख्रिस्ताला तुम्ही वधस्तंभावर खेळलंय त्यालाच आम्ही गाजवत आहोत. म्हणजे असं म्हणतो ना, त्यांच्या गल्लीत जाऊन त्यांना आपण दम द्यायचा आहे. आपल्या भाषेत आहे ना, आता आपण ज्या विभागात राहतो तसंच आहे, गल्लीत जाऊन दम द्यायचा. बाबा तुला काय करायचं कर, आम्ही असं असं केलंय. पेत्र डायरेक्ट त्यांच्या सभासदांसमोर उभा राहून बोलतोय. एका झटक्यात त्यांनी म्हटलंय अटक करा, आत टाकून द्या. काय सर अटक झाली असते, आत टाकून, कारण सत्ता त्यांची आहे, लोक त्यांची आहेत, निर्णय त्यांचा आहे. नाही, आत्म्याने त्याला सांगितलंय तुला बोलायचं आज, तो बोलला, तुम्ही त्याला मारलं, त्याला आम्ही गाजवतोय. तेही तो म्हणतोय चुकीच्या पद्धतीने तुम्ही त्याला वधस्तंभावर खेळलं. हा निर्भीड बोलणारा कोण आहे? पेत्र. केव्हा बोलला माहितीये का? ख्रिस्ता पूर्वीच्या जीवनामध्ये नाही, ख्रिस्ता मधल्याच्या जीवनामध्ये नाही, ख्रिस्ता नंतरच्या जीवनामध्ये.
कारण ख्रिस्त गेल्यानंतर हेच भयभीत कंपित होऊन माडीवर बसलेले होते, घाबरलेले होते, अशक्त झालेले होते, सुचत नव्हतं काय करावं, स्वतःला बंद करून घेतलेलं होतं. कारण त्या काळात एक सर्वात क्रूर बादशाने जन्म घेतलेला होता. त्याचं नाव माहिती आहे कोणाला? नीरो बादशाह. कोण होता? नीरो बादशाह. नीरो बादशाह हा जगातला, तुम्ही म्हणताल हिटलर ना, हिटलरचं उदाहरण घेतो आपण ना, जगात काहीच नव्हता हिटलर, एवढा भयानक तो होता. कोणासाठी माहिती आहे का? स्पेसिफिकली ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी. नीरो बादशाह त्या काळात जन्मास आला होता आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या अनुयायांना पकडून धरून त्यांना मारण्याची त्याने फरमान काढलेलं होतं. तुम्हाला माहिती आहे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना, आज तुम्ही ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून या जगामध्ये जगत आहात. मी म्हणतोय जगातले सर्व सुखी लोक तुम्ही आणि मी आहोत. अजून कुणी आपल्याला एक हात पण उचलला नाही, बरोबर? लय सुखी, मरणार सुखी. त्यांचा छळ कसा होत होता माहितीये? मी का सांगतोय? कारण आपल्या शास्त्रातलाच तो भाग आहे. कारण पेत्राला तसंच मारलं गेलं. कारण आता आपण माहितीच पेत्राची ऐकतो, तर पेत्राच्या मृत्यूपर्यंत आपल्याला माहिती मिळणारच आहे. ते जबाबदारी दिली होती, त्यात एक मुख्य जबाबदारी होती शाऊलावर, जो पण नंतर पाऊल झाला आहे ना. हे धरून एका ठिकाणी त्यांना जमा करायचे. आणि हा नीरो बादशाह काय करायचा माहितीये का? नीरो बादशाह यांना कुठं तेलाच्या उकळत्या गरम पाण्यामध्ये तेलामध्ये टाकणं, त्यानंतर एक रिंगण होतं, त्याला एक स्पेसिफिकली नाव होतं, जिथं वेगवेगळ्या रात्रीचे खेळ चालायचे किंवा काही अशा अनैतिक किंवा अशा क्रूर गोष्टी ठिकाणी घडायच्या. तर रात्री दिवे नसले, त्यावेळी दिव्याची मशालीची पद्धत, दिव्याचा काय संबंध नाही, काय कुठे हे नाही. तर त्या खांबांना ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना बांधायचं, अंगावर गरम डांबर ओतायचं आणि पेटून द्यायचं. आणि त्यांच्या मशालीमध्ये, त्यांच्या प्रकाशामध्ये तो खेळ बघत बसायचा. तो कुठं खेळ बघायचा माहिती का? लांब डोंगरावर वरती बसून, असं म्हणतात काही लोक, आता ह्यामध्ये अपवाद पण आहे, पण नग्न होऊन बसायचा. एक तंतुवाद्य होतं त्याच्या हातामध्ये, ते वाजवत तो त्या गोष्टीचा आनंद घ्यायचा. एवढी क्रूरता त्याच्यामध्ये होते. त्या काळात ख्रिस्ती अनुयायी जे पहिले प्रेषित आहेत ते त्या काळात होते, या क्रूरतेच्या काळामध्ये होते. आणि किती वर्ष चाललं माहितीये का? इसवी सन 300 पर्यंत चाललं, म्हणजे 300 वर्ष छळ होत होता. मग कॉन्स्टंटाईन बादशाह जेव्हा आला 318 मध्ये, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. आणि मग ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा समूह वाढला गेला. आणि तो एवढा की बादशाने स्वीकारल्यामुळं अख्ख्या प्रजेने स्वीकारला. तो फरक पडला गेला. पण वेळ किती लागला? 300-350 वर्ष. या दिवसांमध्ये संघर्षाचा प्रत्येक दिवस ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी, प्रत्येक रात्र आणि प्रत्येक दिवस ही काळीच होती. म्हणजे तुम्ही आणि मी सुखी आहोत, कितीतरी सुखी आहोत, हे जाणून देण्याकरिता मी हे सांगितलं. तरीही आपण निर्भीडपणे देवाची सुवार्ता करत नाही, त्याला गाजवत नाही, त्याला गौरवित नाही, चर्चलाच येत नाही, तर काय करायचं? चर्चलाच येत नाही, मग तर काय सुवार्तेचे गाजवायचा भाग निराळाच राहिला, मंदिरालाच नाही तर. आणि आमचे गीतकार तर सुंदर म्हणतात, तुझ्या मंदिरी पाय वळू दे, आज नव्याने ख्रिस्त कळू दे. ख्रिस्त कळण्यासाठी मंदिरात यायचं आहे. प्रवचनातून ख्रिस्त दिसेल, उमगेल नाही. पेत्राला तो उमगला, पेत्राने तो ओळखला आणि पहिल्याच भाषणात, पहिल्याच शब्दात तो म्हटला, मी म्हणतो, मला माहिती तुम्ही कोण आहात, तुम्ही ख्रिस्त आहात, जिवंत देवाचे पुत्र आहात. कबुली दिल्या प्रभू त्याला काय म्हणतोय माहितीये का? प्रभू त्याला म्हणतोय, आज मी तुला सांगतो, तुझ्यावर मी माझी मंडळी रचील. त्याच्या पूर्वी नाही सांगितलं त्याला. कारण हेच पेत्र, हेच योहान पूर्वी कसे होते माहितीये का? ख्रिस्तामध्ये असताना पण, अधिकार दिलेला असताना सुद्धा भूत पण काढता येत नव्हतं. बरोबर आहे, शास्त्र सांगताय, मी नाही म्हणत. एक आला ज्याला भूत लागलं होतं त्याच्या घरच्याला, तो येऊन त्या पेत्राला आणि त्याच्या येशूच्या अनुयायांना म्हणतो, बाबा भूत लागलंय, काढायचंय. निघतच नव्हतं. मग ते येऊन येशूकडे तक्रार करतो, अरे तुमच्या शिष्यांना सांगितलं निघानच, काही होईनच त्यांच्याकडनं.
मग पेत्राने येशूने मग त्यातून त्याला धमकावून बाहेर काढलं. मग त्यांना म्हटलं, तुम्ही एवढा अजून अल्पविश्वासू कसे, कस काय तुमच्याकडून ह्या गोष्टी नाही झाल्या? त्यांनीच विचारलं, प्रभू कस काय नाही झालं मग आमच्याकडनं, तू तर अधिकार दिला होता. तो म्हटला, हे काय उपास प्रार्थनेशिवाय ही जात न जाणारी आहे, पण तुम्ही अल्पविश्वासू आहात अजूनही, म्हणून ते गेलं नाही. म्हणजे ट्रेनिंग पिरियड मध्ये पेत्र, त्याच्याबरोबर याकोब, योहान, बर्तलमय, अनेक देवाचे सेवक विश्वासणारे प्रत्येक त्या गोष्टीमध्ये शिकत चाललेले होते. आणि हे शिकता शिकता या प्रत्येक कबुलीची भाषा त्यांची बाहेर पडत गेली. आणि त्यात पेत्राने कबुली दिल्या दिल्या आशीर्वादाची ओतणी प्रभूने त्याला केली. आणि तो आशीर्वाद आणि त्याचा पहिलाच भाग आपण आत्ता पाहिला की पेत्राला सांगितलं, तुझ्यावर मी माझी मंडळी रचेल. आणि प्रेषितांच्या ग्रंथामधील 2ऱ्या अध्यायामध्ये त्याने ती मंडळीचा पाया त्या ठिकाणी ख्रिस्ता म्हटलेल्या खडकावर उभारला. आणि 3000 लोक विश्वासधारांमध्ये आले, नंतर 5000 आले. आणि तिथून पुढे लोक समुदाय संघ वाढत गेला. हेच ते पेत्र आहेत जे ख्रिस्ता नंतरच्या जीवनामध्ये जगत असताना पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेले होते. कारण हे पहिल्यांदा भयभीत होऊन बसले होते, पण येशू जेव्हा आकस्मिकरित्या येऊन त्यांना पवित्र आत्मा देतो आणि ते देऊन त्यांना म्हणतो, अजून वेळ नाही, थांबा इथंच, मी सांगल तेव्हाच बाहेर पडायचंय. आणि जेव्हा येशू स्वर्गारोहण होतोय, नंतर त्यांना म्हणतो, आता ही वेळ आलेली आहे, तुम्हाला जाऊन सुवार्ता गाजवायची आहे. जाऊन सृष्टीत माझ्या नावाची सुवार्ता गाजवा, सेवा करा, शिष्य करा, मत्ते 28:19-20 प्रमाणे. आणि पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. पाहतेच तो स्वर्गारोहण झाला आणि लोकांनी त्याला पाहिलं. आणि नंतर शिष्यगण बाहेर सभास्थानामध्ये जाऊन उभे राहून येशूचं गौरव करून त्याची साक्ष देऊ लागले. ह्याच पेत्राने साक्ष देऊन 3000 लोकांना 5000 लोकांना विश्वासामध्ये आणलं. त्याचा परिणाम जरी तो काय भोगावा लागला तर भोगल म्हणून तयार झाला. आणि त्यामध्ये देवाचा आत्मा त्याला चालवत असल्यामुळे त्याला प्रत्येक वेळेस कुठेही अडचण असली तर देव त्यातून त्याला सोडवत होता. म्हणून जेव्हा त्याला आता अटक करणार होते पेत्राला, तेव्हा त्या ठिकाणी शिमोन नावाचा व्यक्ती नाही, त्या ठिकाणी देवाचा एक व्यक्तीने त्याला त्या ठिकाणी या गोष्टी करण्याकरिता थांबवलं. पवित्र शास्त्र आपल्याला प्रेषितांच्या ग्रंथामध्ये ती गोष्ट सांगतं की जेव्हा तो ह्या गोष्टी करत होता, भाषण करत होता किंवा सभास्थानामधून तो बोलत होता, सर्व गोष्टी तो सांगत होता, तेव्हा त्याला अटक करण्याकरिता त्या ठिकाणी अनेक लोक त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला पकडण्यासाठी ते तयार झालेले होते. पण अशा परिस्थितीमध्ये त्याला पकडू नका किंवा त्याला आत्ताच धरू नका म्हणून त्या ठिकाणामध्ये चर्चा चालली त्यांच्यामध्ये. कारण की त्या ठिकाणी 2 लोक आलेले, 2 असेच सेवक वर्ग आलेले होते जे अशा अनेक लोकांना देवाचं वचन सांगून देवाच्या विश्वासापासून गुरफटून घेऊन चालले होते, पण त्यांचा नाश झाला असं म्हटलेलं आहे. आणि त्यांच्या मंडळीचा देखील तिथं दानादान झाली. त्यावेळेस ह्यांनी हे जर देवापासून नसतील तर यांचे ऑटोमॅटिक दानादान होईल, पण जर देवापासून असेल तर तुम्ही स्वतःवर कोप ओढून घेऊ नका असं एक त्या ठिकाणी असणारा एक सेवक वर्ग, आता मला नाव आठवण या ठिकाणी, तो त्यांनी त्याला सांगितलं. आणि त्यानंतरनं त्यांना त्या ठिकाणून सोडून दिलं असं म्हटलेलं आहे. त्या ठिकाणून त्यांना सोडून दिलं. आणि सोडल्यानंतरनं पुढं काय झालं, सोडून दिलं. आणि सोडल्यानंतरनं त्यांनी त्यांच्या सेवा कार्यास पुन्हा आरंभ केला. आणि न घाबरता निर्भीडपणे त्यांनी त्याच्या कार्याला प्रारंभ किंवा सुरुवात तशीच ठेवली असं पवित्र शास्त्र देखील आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. म्हणून पेत्र हा जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळात पाहिला तर पाण्यावरून चालण्यास तयार असणारा हा पेत्र होता, पण तिथं अल्पविश्वास त्याचा पुन्हा एक वार जाणवला. हाच पेत्र आत्ताच निर्भीडपणे बोलला की तुम्ही ख्रिस्त देवाचे पुत्र आहात. पण हाच पेत्र, या पेत्राविषयी प्रभू येशू ख्रिस्त ही एका ठिकाणी असं म्हणतो, अरे सैताना तू माझ्या पुढून निघून जा. कारण की जे शब्द त्याने वापरले ते शब्द प्रभूला अनपेक्षित होते की तुमच्या जीवनात असं न हो, कारण की ज्या कार्यासाठी प्रभूने त्याला पाठवले ते कार्यच होऊ नये असं पेत्र चुकून बोलला असेल. किंवा त्याच्या मनात येशूविषयीचं प्रेम होतं, येशूविषयीची त्याची एक प्रकार त्याला एक वेगळा जिव्हाळा होता की आमच्यापासून तो कधीच जाऊ नये, आमच्याबरोबरच तोने राहून आमच्यामध्ये आम्ही त्याच्याबरोबर सेवा कार्य करू, असा एक त्याचा हट्टास असेल. पण देवाचा जर पुत्र अशी कबुली त्याने दिली तर देवाच्या पुत्राची काय
कार्य त्या जगामध्ये आहे त्यांनी ओळखलं पाहिजे होतं. म्हणून तो कदाचित येशू त्याला म्हटला, रे सैताना माझ्यापासून दूर हो. त्याच पेत्राला तो शेवटल्या काळामध्ये गेतसेमने बागेच्या पूर्वीही म्हटला की तू मला 3 वेळा नाकारणार आहेस. तो म्हणतो, प्रभू असं कधीच होणार नाही. तो म्हणतो, होणार, कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला नाकारशील. हाच पेत्र जेव्हा 3दा नाकारतो, पण तेव्हा त्याला समस्त कोंबडा आरवलाय, तेव्हा हाच पेत्र पश्चातापी रूपाने सर्व काही गोष्टी आठवून त्या देवाकडे क्षमा मागताना हाच पेत्र दिसतो. आणि हाच पेत्र नंतरनं प्रभूच्या प्रत्येक कार्यासाठी पुढं आलेला हाच पेत्र जो मरणदंडाची शिक्षा होत असताना मी ख्रिस्ताप्रमाणे किंवा ख्रिस्ताच्या बरोबरीचा नाही, कुठंच मी त्याच्या धूळ पण नाही, म्हणून मला वधस्तंभावर टांगताना तुम्ही त्याच्याप्रमाणे टांगू नका, तर मला उलटं टांगा, असं म्हणणारा हा पेत्र आपल्याला पाहायला मिळतो. प्रियांनो, अनेक गोष्टी आहेत त्याबद्दल सांगण्यासाठी. हे मी का सांगतोय की हे संघर्षाचे जे मेन काळ होता, म्हणजे इसवी सन 31 पासून ते 38 पर्यंत आणि त्यानंतर पुढं 68 पर्यंत, जोपर्यंत ते जगले 58-68 पर्यंतचा कार्यकाळामध्ये त्यांनी फार मोठा संघर्ष केलेला. मी असं म्हणेल की रोज मरण स्वीकारत होते आणि त्या मरणातून संघर्ष करून त्या देवपुत्राची आणि देवराज्याची वाढ होण्याकरिता ते आपली घोषणा देत होते. निर्भीडपणे सत्य लोकांपर्यंत पोहोचत होते. अपमानित होत होते, निंदानालस्ती होत होती, मार अपमान होत होता, तरी त्या प्रवासातून ते आपला प्रवास जीवनाच्या प्रत्येक शेवटल्या श्वासापर्यंत करत होते. पण देवाने आशीर्वादाची ओतणीही त्यांना केली. कारण की असं म्हणत होते, जेव्हा हे 12 प्रेषित चालायचे तेव्हा त्यांना एक उपमा दिली होती, है ना? काय उपमा होती त्यांना? 12 प्रेषितांना उपमा काय होती? येस, त्या आल्या लोक घाबरायचे आणि म्हणायचे, पहा हे जगाची उलतापालत करणारे देवाचे लोक आहेत. ही उलतापालत करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये राहिल्याने मिळालं. तो ख्रिस्त आहे, तो देवाचा पुत्र आहे, हे कबुली दिल्यानंतर मिळालं. आणि त्याच्याकरिता प्रत्येक गोष्ट सहन करण्याकरिता करत असताना ही त्यांना पदवी प्रभूने दिली. आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज तेवढा नाही, पण तेवढाही मोठा संघर्ष तुम्हाला आणि मला करावा लागत नाहीये. फक्त उठून आंघोळ करून चर्चला येणं एवढाच संघर्ष आहे आपला. खरं सांगतो, सांगा ना मला तुम्ही, एवढाच संघर्ष आहे जीवनामधला. मंदिरात येण्यासाठी, ख्रिस्त नव्याने जाणण्यासाठी, ओळखण्यासाठी, त्याचं गौरवी राज्याची वाढ करण्यासाठी, मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शक करणारे इथून जे मार्गदर्शन करत आहेत तो मार्गपथ करून जगामध्ये त्याचा गौरव करण्यासाठी. तरी देखील आज आपण फार आळस करत आहोत, है ना? मी नेहमी स्टेटमेंट वापरतो, तुम्हाला पटतंय न पटते बघा, पण हा आळस कशामुळे माहिती आहे का? मला कुणी उत्तर देईल का की ख्रिस्त आज जगामध्ये आपण गाजवत नाही, याचं मेन कारण काय वाटतंय तुम्हाला? मोबाईल. हा, पण आपल्या आंतरिक गोष्टीतनं आपण काय म्हणू शकतो का? आवेश नाही आहे ना? आवेश नाही, बरोबर आहे. आवेश का नाही मग हा प्रश्न येतो, है ना? सांगू शकेल मला कोणी का मी हे प्रश्न का विचारतो माहितीये का? कारण की आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आवेश का नाहीये याचं मी कारण देतो. कारण आवेश म्हटलेत ना, तर मी कारण देतो 100% तुम्हाला. काय माहितीये का परिणाम? नीट घरी जाऊन विचार करा मी बोललेल्या शब्दाचा. तुम्हाला आणि मला आयता ख्रिस्त मिळालाय. कसा ख्रिस्त मिळालाय? रेडीमेड. तुम्हाला शोधावा लागलाय का? सांगा मला, इथं कुणी शोधलाय ख्रिस्त? माझ्या आजोबांनी शोधला, माझ्या वडिलांना मिळाला, वडिलांमुळं मला मिळाला, माझ्यामुळं आता माझ्या लेकरांना मिळणार आहे. मला कुठे मिळालाय? संघर्ष करून. पेत्राने संघर्ष केल्यानंतर प्राप्त झालेला ख्रिस्त, संत पौलाने संघर्ष करून प्राप्त झालेला ख्रिस्त, आणि तुम्हाला ने मला प्राप्त झालेल्या ख्रिस्तामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून ते आळशी नव्हते, ते आवेशी होते. आपण आवेशी नव्हतो, आपण आळशी आहोत. कारण आपल्याला अजून ख्रिस्तच माहित नाही कसा आहे. का? माझ्या आजोबांना जसा कळायला बिचाऱ्यांनी तसा घेतला आणि त्यांच्या जीवनाचं तारण त्यांनी करून घेतलं, तसाच माझ्या वडिलांनी घेतला.
तसाच मी कॅरी फॉरवर्ड पुढे करत चाललोय. मी ख्रिस्ताला वैयक्तिक कुठं ओळखलंय अजून? जर ओळखलं असतं किंवा ओळखेल तर माझ्यामधला बदल हाच आहे की मी ख्रिस्त गाजवेल. आणि तोही कुठला? संत पावलाच्या कडक भाषेमध्ये वधस्तंभाचा ख्रिस्त, चमत्काराचा ख्रिस्त मी कधीच गाजवणार नाही, कधीच नाही गाजवणार. कारण येशू माझा चमत्कार करायला जगात आलाच नाही. शास्त्र सांगते योहान 3:16, देवाने जगावर प्रीती केली कारण त्याचा एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की कोणाचाही नाश न होता प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं. स्वतः देव म्हणतोय की चमत्कारासाठी पाठवलं नाहीये, तर तो चमत्काराचा ख्रिस्त तर मुळीच मला पाहायचा नाही आणि तो अनुभवायचाही नाही. कारण ख्रिस्ती विश्वासदारांचे जीवन त्याच्यावर नाहीच आहे. ख्रिस्ती विश्वासदारांचे जीवन काय माहितीये का? येशू म्हणतो तुला शिष्य व्हायचं आहे, माझ्या मागे आहे, आपला वधस्तंभ घे. आणि वधस्तंभ काय सांगतोय? अपमान, निंदा, छळ, त्रास, दुःख, मार, छेतू आणि मरण. शेवटी मरण. पण ख्रिस्ती विश्वासदारांना आज काय पटतंय, काय अपेक्षित आहे? गाडी, बंगला, पैसे, प्रॉपर्टी, संपत्ती. पण 3 भाषेमध्ये सांगतो, संपत्ती, सत्ता आणि सौंदर्य कधीच टिकत नसतं. म्हणून देवाने या 3 गोष्टी कधीच मनुष्याला दिल्या नाहीत. म्हणून तो म्हणतो उंटाला सुईच्या नाकातून जाणं सोपं आहे, पण श्रीमंताला कधीच होणार नाही. म्हणून एक श्रीमंत मुलगा येतो आणि म्हणतो प्रभू मला सार्वकालिक जीवन पाहिजे. प्रभू न्याहाळून पाहतो पहिल्यांदा, म्हणतो बाबा तू आज्ञा पाळ. तो म्हणतो मी सगळं पाळतो. मग परत तो नीट निरखून पाहतो म्हटलेला आहे. म्हणतो तुझ्यात एक कमी आहे, तुझ्यात जे काय तुझ्याकडे आहे नाही, सगळं विक आणि माझ्या माग आहे. तो काहीच उत्तर देत नाही बिचारा, खिन्न होतो आणि निघून जातो. शास्त्र खाली म्हणते तो खिन्न होऊन निघून गेला कारण तो फार श्रीमंत होता. आज पहा प्रियांनो, तो तुमचा आणि माझा जो ख्रिस्त तुम्हाला मिळाला तो आयता मिळाला. म्हणून तो आयता ख्रिस्त घेऊन चालू नका. तुमचा ख्रिस्त तुम्ही अनुभवा. कारण प्रत्येकाला ख्रिस्त वेगवेगळा अनुभवायला मिळालेला आहे. जो मला अनुभवायला मिळालेला आहे तो तुम्हाला अनुभवायला नाही मिळणार, तुम्हाला वेगळा मिळणार तुमच्या अनुभवासाठी. पेत्राला जसा मिळाला तसा याकोबाला नाही मिळाला आणि योहानाला पण नाही मिळाला आणि संत पावलालाही नाही मिळाला. प्रत्येकाला वेगवेगळा ख्रिस्त अनुभवायला मिळाला. आणि तो ख्रिस्त अनुभवला तरच तुम्हाला आणि मला ख्रिस्ताची खरी व्हॅल्यू, देवाच्या पुत्राची खरी किंमत तुम्हाला आणि मला मिळेल. आणि मग आपण निर्भीडपणे कुठेही वधस्तंभाचा ख्रिस्त गाजवण्यास लाजणार नाही, डगमगणार नाही, अडखळणार नाही आणि त्या संकटाला कधीही घाबरणार नाही. मरण जरी आपल्या समोर आलं तरी त्या मरणाच्या क्षणाला देवाचा गौरव करताना पाहिजे. नीरो बादशाच्या काळामध्ये जेव्हा मरण होतं ना, मी सांगत होतो मगाशी, तेव्हा त्याला सांगायचे पूर्वी त्याला विश्वासणाऱ्यांना, तुला समय आता ख्रिस्ताचा अनुयायीस ना, ख्रिस्त सोड, तुला सोडतो. नाही म्हटले. काय नाही म्हटले लोक, जाळून टाकलं. मग निर्भीडपणे उभे राहिले, घाबरले नाहीत. मरण समोर दिसते ना, अंगावर ओतणारे, आता पेटून देणारे, माहिती आहे ना, त्यांच्या समोर 4 लोकांना पेटवले ना, नाही म्हटले. कारण जो ख्रिस्त त्यांनी अनुभवलेला होता तो त्यांच्या जीवनासाठी फार मौल्यवान होता. आज तोच तुम्ही अनुभवा, ही देवाची इच्छा आहे. जसा पेत्राने अनुभवला आणि अनुभवलेल्या ख्रिस्तामधून त्याने पहिल्या भाषणात अनेकांना विश्वासणाऱ्यांमध्ये त्याने घेऊन आला. आज तुमची आणि माझी ही तीच जबाबदारी आहे की तुम्हाला आणि मला जो ख्रिस्त आता मिळेल, प्राप्त होईल, तुम्ही जो शोधाल तुम्हाला भेटेल. आणि तो भेटलेला ख्रिस्त जेव्हा तुम्ही लोकांना देताल आणि तो लोकांना देताना त्यांना जो आता ख्रिस्त भेटेल त्याद्वारे देवाचं गौरव होईल. आणि मग तुमच्या खांद्यावरती थाप पडेल की तुझ्यावर दिलेली जबाबदारी तू पूर्ण करतोय. शब्बास, भल्या विश्वास उदास. प्रियांनो, असे कधीतरी कान आतुर असू द्यात देवाची वाणी ऐकण्यासाठी. ही वाणी केवळ त्याच्या मार्गाने चालणाऱ्या लोकांनाच ऐकू येईल आणि ती तुमच्या वाटेला येऊ याकरिता आज प्रभूने ह्या छोट्या, मी म्हणत नाही हा फार मोठा देवाचा सेवक, छोटा का म्हणतो मी, कारण संत पावलाच्या भाषेत संत पाऊल म्हणतो मी यांच्यापेक्षा कनिष्ठ आहे.
त्याच्या माराची व्याख्या जर आपण पाहिली तर तो म्हणतो युद्धांच्या हातून 3 वेळा 39 फटके, गलबत फोडलेत, उघडे नागडेपणा, फार इतिहासच सांगतो तो. मेले म्हणून विशीच्या बाहेर टांगलेत, असं प्रकार होता. त्यापेक्षा जास्त पेत्रालाही सहन करावं लागलं. पेत्राप्रमाणेच प्रत्येक शिष्यांना सहन करावं लागलं, पण ते घाबरले नाहीत. आज आपल्यावरही ती वेळ येईल. परिस्थिती आपल्याला दर्शवते की वेळ येईल. तेव्हा मंडळी म्हणून आणि वैयक्तिक जीवनामध्ये ख्रिस्त अनुभवलेले व्यक्ती म्हणून तुम्ही आणि मी ख्रिस्त गाजवायला कधी लाजला नाही पाहिजे. तो स्वीकारण्याकरिता व स्वीकारलेला ख्रिस्त त्याच्या गौरवाकरिता लोकांपर्यंत देण्याकरिता कधी लाजलं नाही पाहिजे, धजलं नाही पाहिजे आणि कधी आपण घाबरलं नाही पाहिजे. म्हणून देवबाप ज्याप्रमाणे पेत्राच्या सेवेद्वारे आज आपल्याला सांगत आहे, तसंच आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा काळ येईल. त्या काळामध्ये प्रभूने तुम्हाला आणि मला निर्भीडपणे उभा राहण्याकरिता त्याच्या पवित्र आत्म्याची कृपादृष्टी पुरवावी यासाठी प्रार्थना करा. कारण मी मागच्या रविवारी हीच गोष्ट तुम्हाला सांगितली की काय मागायचंय हे मनुष्याला जर कळलं तर सगळं सोपं होईल. आपण मागतोय चुकीचं म्हणून प्रॉब्लेम होतोय. बरोबर आहे, आपण मागतोय चुकीचं म्हणून प्रॉब्लेम. आपण काय मागायला पाहिजे हे कळलं पाहिजे. शास्त्र म्हणते मत्त्याच्या शुभवर्तमानाच्या 7व्या अध्यायामध्ये जेव्हा मागा म्हणजे मिळेल असा शब्द प्रयोग आहे, तिथं म्हटलेलं आहे विशेष करून पवित्र आत्मा मागा, कारण तोच पवित्र आत्मा मार्ग दाखवतोय. मग सांगितलंय मार्ग सत्य आहे, मार्ग जीवन आहे, है ना. आणि येशू म्हणतो मीच कोण आहे, मार्ग आहे. म्हणून योग्य पद्धतीने जर पवित्र आत्मा मिळाला तर हाच पवित्र आत्मा पेत्राला भाषण देताना सहाय्य पुरवलं. याच आत्म्याने पेत्राला न्यायसभेपुढे उभे असताना त्यातून त्यांना बाहेर काढलं. याच पवित्र आत्म्याने संत पौलाचं जीवन बदललं. याच पवित्र आत्म्याने संत पौल फटके मारत खात असताना त्याला सहनशक्ती दिली. हाच पवित्र आत्मा आहे जो या पेत्राला वधस्तंभावर जात असताना त्यांनी सक्षमरित्या त्याला सहाय्य पुरवलं आणि देवाचं गौरव त्यातून झालं. आणि आजही त्याविषयीची आपण माहिती घेत आहोत. म्हणून प्रभू देवबाप तुम्हाला विशेष आशीर्वाद कृपा पुरवो, यासाठी की येणाऱ्या प्रत्येक संघर्षामध्ये त्याच्या या पवित्र आत्म्याची कृपा तुम्हाला नेहमी मिळो. आणि विनंती करून प्रभूकडे प्रार्थना करतो की तुम्हाला आणि मला जो ख्रिस्त मिळाला आहे त्यापेक्षा ख्रिस्त मी स्वतःहून जो शोधेल तो ख्रिस्त माझ्या जीवनासाठी फार उपयुक्त ठरेल. आणि तो शोधण्याकरिता प्रत्येकाने प्रयत्नशील राहण्यास त्याच्या पवित्र आत्म्याची कृपा पुरवावी हीच मी प्रभूचरणी प्रार्थना करेल. म्हणून मी केवळ हेच पेत्राच्या जीवनात प्रभू येशू ख्रिस्ताचं स्थान आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनात पेत्राचं स्थान, आणि आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रभूचं स्थान काय आहे आणि त्याच्यामध्ये आपलं स्थान काय आहे हे समजून घ्या. निश्चित देव तुम्हाला आशीर्वादित करेल. प्रार्थना करू. देव आभार मानतो, पवित्र वचनाद्वारे तू बोललास, ऐकणारं कान दिलं, समजणारं अंतःकरण अनुकरण करण्याची कृपा दे. तुझं गौरव करून घे. सर्व विनंती आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे मागतो. आमेन.